आपण आहोत प्रभाग क्रमांक 12 मध्ये. या ठिकाणी विकास झालाय का की काही समस्या आहेत आपण जाणून घेऊयात. काय सांगाल सर, इथे विकास झालाय का? काय वाटतंय तुम्हाला? इथे थोड्या पहिल्यापेक्षा विकास झाला आहे बरं का, पण काही अजून समस्या आहे. म्हणजे जो पूर्ण विकास व्हायला पाहिजे होता, तो पूर्ण विकास अजून झालेला नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होतं आहे, की आता या ठिकाणी एक नळ कनेक्शन बंद करण्यासाठी आम्ही नगरपालिकेला अर्ज दिला होता. परंतु बरेच दिवस झाले, तो अजूनही तो नळ कनेक्शन बंद केला नाही. मध्ये रोडची काम झाली, ते नळ कनेक्शन फुटलं आहे. ज्यावेळेस सकाळी पाणी येतं ना, त्यावेळेस सगळं पाणी ते वाया जातं आणि रोडवरती येतं. बरं, नवीन रस्त्याचे कामं झालेत, परंतु त्या रस्त्याला कुठलाही स्लोप दिला नसल्यामुळे मध्ये पाऊस होता. पावसामध्ये सगळं पाणी रस्त्याच्या कडेला साठतंय. मध्ये नगरपालिकेला आम्ही विनंती केली, त्यामुळे इथली स्वच्छता होते. रोज घंटागाडी येते, घंटागाडीमध्ये कचरा टाकला जातो. पण काही समस्या अशा असतात ना, की त्या समस्या ह्या सोडवल्या गेल्या पाहिजे. त्याकडे नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे नगरसेवक फक्त काय होतं आहे, की तेवढ्या वेळापुरतं येतात. आल्यानंतर मग नवीन नगरसेवक आले की परत लक्ष दिलं जात नाही, किंवा आपण जे एक नगरपालिकेत एखादी समस्या मांडली तर त्याचं 1-2 दिवसात त्याचं उत्तर दिलं जातं किंवा त्या समस्येवरती तोडगा काढला जातो. पण परत ती समस्या उद्भवली की त्याचा विचार केला जात नाही. पण आता प्रशासकीय च्या हातात कारभार चालू आहे, तर तुम्हाला वाटतंय का थोडीशी कामं खोळंबली आहे, दुर्लक्ष होतंय, जरा विलंब होतोय असं वाटतंय का? हां, विलंब होतोय ना. प्रत्येक गोष्टीला विलंब होतोय, कारण आता प्रशासकीय च्या हातामध्ये काम दिल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ते येतात. किंवा एखादी समस्या दिली की टोलवाटोलवी होते, बुवा हे माझ्याकडे नाही त्यांच्याकडे आहे. म्हणजे ते टोलवाटोलवी होते. तर ती व्हायला नको. आता जी निवडणूक होणार आहे, तर प्रभागामध्ये जे कोणी निवडून येतील नगरसेवक, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमची? आता ह्या प्रभागामध्ये जे नगरसेवक निवडून येतील त्यांनी फक्त आता पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा पायंडा दिला पाहिजे. म्हणजे या अगोदर कसं होतं, की या अगोदर व्यक्ती किंवा पक्ष पाहून निवडून दिलं जात होतं. पण आता त्या गोष्टींकडे नको आहे. कारण बाकीचे जर आपण शहर बघितले तर त्या बाकीच्या शहरामधल्या ज्या नगरपालिका आहेत, तिथले नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांचा प्रभाग खूप सुधारवला आहे. त्या मानाने अजून राहुरीमध्ये नगरसेवकांनी म्हणावा असा प्रभाग सुधारवलेला नाही आहे.